सुरुवात काही सविस्तर बातम्यांनी आपण करणार आहोत आणि नीट पासून सुरुवात करूया। नीटनं अक्षरशः नाकी नऊ आणलेत। नीटच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा परीक्षा देण्याची वेळ आली आहे। त्याला कारण आहे महाराष्ट्रातील 5 गुन्हेगार। नाशिकच्या शुभम खैरनारनं नीटचा पेपर फोडला। त्यानंतर धनंजय लोखंडेनं नीट परीक्षार्थी हेरून त्यांना पेपरची विक्री केली। या सगळ्यात विद्यार्थ्यांना हेरण्याची जबाबदारी होती मनीषा वाघमारेकडे। मनीषा या सगळ्या प्रकरणामध्ये एजंटचं काम करत होती। या सगळ्यांचा बॉस होता तो म्हणजे लातूरचा निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी। कुलकर्णी पुण्यामध्ये कोचिंग क्लासच्या नावानं विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवत होता। यामध्ये सीबीआयच्या हाती मोठे पुरावे सापडलेले आहेत। याच प्रकरणी पुण्यातून मनीषा मांढरे नावाच्या प्राध्यापिकेलाही अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्यांमुळे या 5 जणांमुळे हे चेहरे आणि ही नावं लक्षात ठेवा। याच 5 जणांमुळे लाखो विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे। ती 21 जूनला परीक्षा असणार आहे। 3 मेला झालेली परीक्षा रद्द करावी लागली आणि आता पुन्हा 31 जूनला ही परीक्षा होतीये। शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे, पीव्ही कुलकर्णी यांना आधीच अटक झालेली होती। काल मनीषा मांढरे हिला पुण्यातून अटक झालेली आहे। ती देखील प्राध्यापिका आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयनं मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सीबीआयनं कोर्टात दावा केलाय की दोन्ही आरोपी पेपर लीक नेटवर्कमध्ये सक्रिय होते। लीक झालेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांची भूमिका मोठी राहिली, महत्त्वाची राहिली। तपासासाठी आरोपींची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं सांगत सीबीआयनं कोठडीची मागणी केली होती, जी कोर्टानं मान्य केलेली आहे। सीबीआयनं कोर्टात युक्तिवाद केला, त्याच्याविषयीचे अपडेट आपण घेतोय। मनीषा वाघमारे, पीव्ही कुलकर्णीनं प्रश्नपत्रिका फोडली। सीबीआयनं कोर्टात जो युक्तिवाद केला ते डिटेल्स बघूया। मनीषा मांढरेमुळे वाघमारे आणि कुलकर्णी चर्चेत आले। कुलकर्णी नीट परीक्षेसंदर्भात डोमेन एक्सपर्ट आहेत। पीव्ही कुलकर्णीनं प्रश्नपत्रिकेतील प्रश्न फोडले। प्राध्यापक कुलकर्णीनं विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणी प्रश्न दिले, अशा सगळ्या गोष्टी या दोघांकडून विचारायच्या आहेत, माहिती घ्यायची आहे आणि त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी द्या अशी मागणी सीबीआयनं कोर्टात केली होती। एक महत्त्वाची बातमी आहे, नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। या प्रकरणामध्ये शनिवारी सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरातील विद्युतनगर भागामध्ये एका कुटुंबाची चौकशी केली। कदम कुटुंबियांच्या निवासस्थानी तब्बल 8 तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी करण्यात आली आणि त्यांच्या घरी झाडाझडती सुद्धा घेतली गेली। कदम यांनी मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केला असा आरोप आहे। त्यानुसार सीबीआयच्या पथकानं शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला। या पथकानं सकाळपासूनच घरातील सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईनं तपासणी केली। कदम यांनी आपल्या मुलीकरता 5 लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यावर सीबीआयचं हे पथक थेट नांदेडमध्ये दाखल झालं होतं। त्याच पथकानं नांदेडमध्ये ही कारवाई केली, पण नांदेडमधून सध्या तरी कुणालाही अटक झालेली नाही अशी माहिती आहे। नांदेडमध्ये तयारी करत असताना विद्यार्थिनीला केवळ 100 ते 120 गुण मिळत होते। त्यानंतर पेपर संदर्भात लिंक लागल्यानंतर या विद्यार्थिनीनं आणि तिच्या आई 15 दिवसांमध्ये पुण्यामध्ये तयारी करता केले होते। त्यानंतर नीट परीक्षा झाली आणि त्याच विद्यार्थिनीचा स्कोअर झाला 560। त्यावरून सीबीआयनं चौकशी केलेली आहे। कदम कुटुंब आहे, या कदम कुटुंबाची नांदेडमध्ये सीबीआयकडून 8 तास चौकशी झालेली आहे।